कमळीला मारायचं होतं, तू तिच्या आईला मारलंस. हो, मी नेम बरोबर धरला होता. पण ती 22 मध्ये आली म्हणून ती कमळी वाचली. असं पण आपला नेम चुकत नाही हो मॅडम. बस. जाऊ दे ना मॅडम, त्या दोघांमधलं कोणीतरी एक मिळलं ना, झालं. बरोबर बोलतोयस. कमळी मेली काय किंवा गौरी मेली काय, काय फरक पडतो? सारखंच. ही गौरी मेली म्हणजे कमळीपर्यंत ते सत्य कसं काय पोहोचणार? तिला कसं काय कळणार की तिचा बाप कोण होता ते? नाही, जोपर्यंत तिचा मुर्दा माझ्या समोर येत नाही ना, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. गाववाले शोध घेत आहेत ना, त्यांच्या सगळ्या हालचालींवर तू देखरेख करायची. आणि ती मेलेल्याची सगळ्यात पहिली बातमी फक्त आणि फक्त मला कळली पाहिजे. हो चालेल मॅडम. कमळी एकटी आहे तिथे, मला जावं लागेल. असू दे तिला एकटं. तुला जाण्याची काय गरज आहे? आय ट्राय टू अंडरस्टँड. बाकीचं मरू दे, माणूस किती ठेव. ती कुठे गेली? माणुसकी म्हणून मदत करायला माझी कधीच ना नाही. त्या माणसांना नाही. त्या दोघी कशा आहेत माहिती आहेत ना तुला? नाटकी आहेत, नाटकी, खोटारड्या. आणि काय रे, कोण कोण आहे? कोण ही साधना? तिला कशाला कोणी गोळी मारेल? ती काय कोणी VIP लागून गेलीये? ऋषी, ही सगळी त्यांची नाटकं आहेत. तू तिथे जावस ना म्हणून. आई बास झाला आता. इनफ इज इनफ. का करतील त्या नाटक? नाटक करताना कोणी स्वतःचा जीव नाही धोक्यात घालत. दुसऱ्यांना भुलवण्यात आणि फसवण्यात एक्सपर्ट आहेत त्या दोघी. पण काय ऋषी, तू एक सिंपल मुलगा आहेस. तुला यातलं काहीही कळत नाही आणि दिसत तर अजूनच नाही. आई मला काही माहिती नाही. आत्ता कमळीच्या मदतीला गेलं पाहिजे, मला एवढंच कळतंय. मी तुला कुठेही जाण्याची परमिशन देत नाही. तर आता राहिली गोष्ट त्या कमळीच्या आईची, तर पोलीस आहेत ना, ते घेतील शोध. नाहीतर तो तिचा मित्र आहे बंड्या, ती निंगी आहे, ते सगळे आहेत ना तिच्या बरोबर. तुला जाण्याची काय गरज आहे? मी काय करणार आहे? आई, कमळीला माझी गरज आहे, माझ्या आधाराची गरज आहे आणि मी तेच करणार आहे. यू नो व्हॉट आई, सगळ्याची सुरुवातच तुझ्यापासून झाली. व्हॉट? तू कमळीचा अपमान केलास. तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना, म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं. ऋषी, त्या दिवशी तू फक्त कमळीचा नाही, माझा अपमान केलास. फक्त सरोज काकूंना नाही दुखावलंस, तू मला दुखावलंस. आणि आज त्यांच्या दुःखाला नाटक म्हणून तू फक्त त्यांना नाही, तू मलाही नावं ठेवतीयस. दुःख या अशा लोकांचं काय आलं रे दुःख? प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायची आणि मग नंतर सिंपथी मिळवायची. पण हे तुला नाही कळणार. आई स्टॉप इट. बस झालं आता, तू खूप बोललीस. इथून पुढे एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू. तेव्हाही तूच चुकली होतीस आणि आजही आई तूच चुकतेस. आणि तुझं चुकत नाहीये? चुकत नाहीये का तुझं? ती कालची आलेली मुलगी, आम्हाला सगळ्यांना सोडून तू तिला साथ देतोयस. बरोबर बोलती आई. आणि काय रे ऋषी, किती दिवस चालणार हे असं? त्या गावच्या मुलीसाठी तू हे सगळं करतोयस? तुला परत या घरात कधीही येता येणार नाही. आज तुला निर्णय घ्यावा लागेल. ती कमळी की आई? कमळीकडे गेल्याने या घरात परत येऊ शकत नाही, असं जर तुला वाटत असेल तर ठीक आहे. दादा जगतो या घरासाठी, त्याच्यासाठी असेल इम्पॉर्टंट ही इस्टेट. माझ्यासाठी कधीच नव्हती. अँड मोर इम्पॉर्टंटली
मी आता कमळीच्या बाजूने उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मला मान्य आहे तुझा निर्णय. नाही येणार या घरात परत. आई, आज तू मला तुझ्यात आणि कमळीमध्ये निवड करायला सांगतेस. तर रियालिटी इज तू मला चॉईस नाही, डिसिजन सांगतेस. मी कोणाला सोडून नाही चाललोय. एका माणसाला मदत करायला जातोय फक्त. आणि मी कमळीला वचन दिलं होतं, शब्द दिला होता. दिलेला शब्द पाळायचा असतो, हे संस्कार तूच दिलेस आईस मला. आणि तुझे संस्कार पाळण्याची शिक्षा म्हणून जर का मला हे घर सोडायला लागणार असेल तर ठीक आहे. नाही, मला माहिती आहे तुझं माझ्यावरचं प्रेम, तुझा आशीर्वाद तो कायम असेल माझ्या पाठीशी. अँड डोंट वरी, माझं प्रेम तुझ्यावरचं, तुझ्यासाठीचा रिस्पेक्ट कधी कमी नाही होणार. पण हे तितकंच खरं आहे की आता तू बोलवत नाहीस तोपर्यंत मी या घरात पाऊल नाही ठेवणार.